नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण डॉक्टर सुमती क्षेत्रमाडे यांची नंदादीप या कथासंग्रहातली मी तुझ्यावर प्रेम करते ही कथा ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. टर 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 घंटा वाजली. अर्धवट झोपेतून मी दचकून जागी झाले आणि तशीच दाराकडे धावले. वाटलं तूच आलास. दरवाजा उघडला, पण दाराशी कुणी सुद्धा नव्हतं. भास का झाला मला? छे, मी चांगली घंटा ऐकली ना. मग लक्षात आलं की शेजारच्या खोलीत घड्याळाचा गजर होतो आहे. निराशेने परत फिरले. तुला जाऊन आता 8 महिने होत आले. आज 5 तारीख नाही का? म्हणजे आज बरोबर आजच तुला जाऊन 8 महिने झाले. आता मी इथं कोचावर बसले. अशीच 8 महिन्यापूर्वी तू गेलास तेव्हा इथं अशीच बसले होते. क्रोधाने आणि ताठ्याने ताठ होऊन बसले होते. एखाद्या फुग्यात हळूहळू हवा साठत जाऊन तो तट्ट फुगावा तशी आपली मने एकमेकांविषयी वर्षभर ताठर बनत गेली होती. भांडणाचं बोलाचालीचं स्वरूप वाढत गेलं होतं. तो सबंध महिना तर एकमेकांशी अबोलाच होता. बोलण्यासाठी तोंड उघडायचं ते केवळ एकमेकांचा अपमान करण्यासाठी, एकमेकांचे वाभाडे काढण्यासाठी. आणि मग त्या दिवशी, ज्या दिवशी तू निघून गेलास त्या दिवशी तर कळसच झाला. फुगलेला फुगा फाडकन फुटावा तसा संसाराचा फुगा त्या दिवशी फुटला. मनक्षोभाचा प्रचंड स्फोट झाला आणि प्रीतीचे, सुखाचे असंख्य तुकडे इतस्तः फेकले गेले. तू चिडून म्हटलंस, आता या जन्मात तुझं पुन्हा तोंड पाहणार नाही. हे तुझे शब्द महिनाभर मी ऐकत होते. हेच नव्हे तर यापेक्षाही कटू कठोर शब्द माझ्या काळजाला असंख्य घरे पाडीत होते. त्वेषाने माझ्या अंगाचा भडका उडाला. मी ओरडून म्हटलं, तुझ्यासारख्या स्वैराचारी पुरुषाला बायकोचं तोंड बघणं कसं आवडेल? जा जा, वाटेल तिकडे निघून जा. तुझी मला गरज नाही, चालता हो. वाटेल तशी दुरुत्तरं करून तू निघून गेलास. तुझा ग्रहत्याग मी संतप्त नजरेनं पण निर्विकार मनाने बघितला. आता इथं बसले आहे, याच कोचावर इथं बसून बघितला. तू गेलास. मी सुटकेचा निश्वास सोडला. 1.5 वर्ष माझा जीव कसा अगदी गुदमरून गेला होता. तू गेलास नी मला अगदी मोकळं आणि हलकं हलकं वाटलं. जणू बांधलेला जीव मोकळा झाला. वाटलं तू गेलास. आता सुख, समाधान हलके हलके पावलं टाकीत माझ्या या 2 खोल्यात येईल. मनाला शांती मिळेल. आनंदात आयुष्य जाईल. मेलेलं व्यक्तिमत्व सजीव होईल. चुरगाळलेल्या भावना पुन्हा टवटवीत होतील. आता मी स्वतंत्रपणे जगेन आणि सुखी होईन. तू म्हणशील, झालीस ना सुखी? ठीक झालं, उत्तम झालं. नाही रे निशी, खरं खरं सांगते, ठीक झालं नाही, उत्तम झालं नाही आणि मी सुखीही झाले नाही. तू गेलास त्या दिवशी क्रोधानं माझं डोकं भडकलं होतं. पण आज पश्चात्तापाने हृदय पिचत आहे. मनाला शांती मिळाली, पण ती मृतावस्थेतली शांती मिळाली आहे. मला वाटलं होतं त्याप्रमाणे चुरगाळलेल्या भावना पुन्हा टवटवीत झाल्या नाहीत, पण पश्चात्तापानं त्या होरपळून गेल्या आहेत. निशी, हो, मी आज स्वतंत्र आहे. पण भूत स्वतंत्र नसतात का? शरीराने मी जिवंत आहे, पण मनाने पिशाच्य योनीत भिरभिरते आहे. माझं व्यक्तिमत्व, पण व्यक्तिमत्व म्हणजे काय हेच जिथं मला कळलं नव्हतं तिथं ते नष्ट झालं असं कसं मी म्हणू? खरं सांगते, अगदी खरं सांगते निशी, जे झालं ते ठीक झालं नाही. काय झालं तेच आज सगळं तुला सांगायचं आहे. मन मोकळं करून सांगायचं आहे. ऐकणार ना? राज, कुठून सुरुवात करू तेच कळत नाही. इतक्या गोष्टी सांगायच्या आहेत. कुठची आधी सांगू? मनाचा गोंधळ उडालाय. निशी, तू गेलास त्या दिवसापासून सुरुवात करते. तू गेलास त्या दिवशी दुपारी सरोज आली. मला माहीत आहे माझ्या या मैत्रिणीविषयी तुझं मत चांगलं नाही. खरं सांगू राज, आज 8 महिन्याच्या या कालावधीत माझेही सरोजविषयीचे मत संपूर्णपणे बदलून गेले आहे. आज मलाही ती आवडत नाही. तिची माझी मैत्री तुटली आहे. मी तोडली आहे. पण महिन्यापूर्वी ती माझी आवडती मैत्रीण होती. तिचं चालणं, बोलणं, वागणं सारंच कसं बेफिकीर आहे. नी त्याचाच तुला राग यायचा नाही निशी? आणि मला तिच्या या स्वभावाचं मोठं आकर्षण वाटायचं. त्या दिवशी दुपारी ती आली. आल्याबरोबर तिनं म्हटलं, कसं काय? पती भक्तिपरायण, नवरालंकार, सती साध्वी चौ मीतादेवी, ठीक ना? तिचं हे नेहमीचंच होतं. मी म्हटलं, तुझ्या जिभेला आता एवढा त्रास देण्याची जरुरी नाही.
कारण रात्री आमचं दोघांचं कडाक्याचं भांडण झालं आणि सकाळी निशिराज घरातून निघून गेला. म्हणजे तुम्ही दोघं विभक्त झालात? मी ताठ मानेनं म्हटलं. हां, तसं म्हणायला हरकत नाही. ओठांचा चंबू करून तिनं म्हटलं, गुड, वंडरफुल. गेल्या वर्षी कुठल्याशा सांस्कृतिक मंडळातून ती 4 महिने युरोपला जाऊन आली ना, तेव्हापासून तिची इंग्लिश बोलण्याची पद्धत कशी और बनली हे तुला माहीत आहेच. तिच्या त्या उद्गारात आनंद होता. दुसऱ्या पक्षाचा माणूस आपल्या पक्षात आलेला पाहून पक्षनिष्ठांना जसा आनंद होतो तसा आनंद तिच्या उद्गारात होता. तिनं म्हटलं, मीही तुला एक आनंदाची बातमी सांगते. घटस्फोटासाठी मी अर्ज दाखल केला आहे. गेली 2 वर्षे आम्ही विभक्त राहत आहोत. नवरा बायकोचं पटत नसलं तर जन्मभर त्यांनी जखडून का राहावं? तू केलंस ते फार छान केलंस. याबद्दल तुझं मी अभिनंदन करते. मलाही तसंच वाटलं की मी केलं ते योग्य केलं. माझा जीवनक्रम निश्चित केला. तू गेलास त्याच दिवशी मी मावशीला फोन केला. संध्याकाळी कुसुम कपड्याची बॅग घेऊन माझ्याकडे राहायला आली. इथून ती कॉलेजला जाऊ लागली. मी एकटी असते तर मला कुणाची गरज भासली नसती, पण नोकरीच्या खटपटीसाठी मी बाहेर पडणार तेव्हा घरात छोट्या मिलिंदला सांभाळायला कुणीतरी हवं ना. तू गेलास तेव्हा तो नुकताच वर्षाचा झाला होता नाही. त्याला कुणावर सोपवून मी बाहेर जाणार? नोकरीची मला अडचण पडली नाही. नवभारत विद्यालयात सौदामिनी होती ना, ती रजेवर जाणार होती. तिची जागा मला मिळाली. माझा मार्ग मी सुरळीत आखला. स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहिले. संसाराचा गाडा एकटी हाकू लागले. छोट्या मिलींचं पालन पोषण करू लागले. कर्तेपणाचा अभिमान मनात घुमू लागला. उन्नत मस्तकाने स्वातंत्र्याचा श्वास घेत मी वावरू लागले. मन बेफिकीर होतं, निर्विकार होतं. पण दिवसागणिक मन जसं जसं शांत होत गेलं तसं तसं ते विचारशील बनू लागलं. शाळेत सकाळची शिफ्ट असल्यामुळे दुपारी घरी एकटी असे. कुसुम कॉलेजात गेलेली. मिलिंद झोपी गेला नि मी एकटी बसले की अलीकडे एकच प्रश्न मनात उभा राही की माझं लग्न असं अपयशी का ठरावं? संसार सुखाच्या बाबतीत माझं असं दुर्दैव का उभं राहावं? जो जन्माचा जोडीदार मी पारखून पसंत करून निवडला होता तो असा का निघावा? वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला एकमेकांकरिता जीव टाकणाऱ्या 2 जीवांनी अल्पावकाशात एकमेकांना कंटाळून का टाकावं? संसाराला असं ग्रहण का लागावं? प्रतिविवाहाचा असा विचका का उडावा? निशी, आपलं लग्न झालं तेव्हा पुढे असा प्रकार होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. मग असं का? तुझ्या नजरेत, तुझ्या सुंदर भावदर्शी डोळ्यात जिथं उत्कट प्रेम फुललेलं असे तिथं उबं का दिसू लागली? विरहाच्या भीतीने घरातल्या घरात घोटाळणारी तुझी पावलं काही दिवसांनी घराच्या बाहेरच का रेंगाळू लागली? रोज कामावर जाताना गोड स्मृती मागे ठेवून विकल मनाने बाहेर पडणारा राज काही दिवसांनी घरात आल्यावर अस्वस्थ का बनू लागला? पूर्ण चंद्राला ग्रहण लागावं तसं आमच्या उत्कट प्रेमाला ग्रहण का लागलं? ओढ का कमी झाली? तिरस्कार का वाटू लागला? मधाने थपथपलेल्या मोहोळाला पेटती चूड लावल्यानंतर त्या जळणाऱ्या मोहोळ्यातून असंख्य मधमाशा बाहेर पडून विकलावस्थेत त्या पोळ्याभोवती घोंगावत राहतात तसे हे का का चे असंख्य प्रश्न माझ्या भग्न संसारातून उमटून माझ्या मनात सारखे निनादू लागले. का? असं का? याचं कारण माझं मन शोधू लागलं. अन कारण सापडलं. एक नव्हे अनेक कारणे सापडली. ती कारणे पाहताच मी दचकले. निशी, नुसतीच दचकले नाही तर पश्चात्तापाने उभी जळून गेले. एखादा बिलोरी आरसा हातातून पडून त्याचे तुकडे तुकडे व्हावेत, त्या असंख्य तुकड्यांपैकी जो तुकडा उचलावा त्यात आपलंच प्रतिबिंब दिसावं, तसं अगदी तसंच झालं. आपल्या उद्ध्वस्त झालेल्या संसार शकलातला जो तुकडा मी उचलून बघे, जो प्रसंग नजरेसमोर आणि त्यात मला माझेच दोष दिसू लागले. फुटलेल्या आरशाच्या छोट्याशा तुकड्यात दिसणाऱ्या वाकड्या तिकड्या प्रतिबिंबाप्रमाणे या भग्न प्रसंगात माझंच विकृत मन मला दिसू लागलं. तुफान संपलं. गढुळलेलं पाणी स्वच्छने स्थिर झालं. म्हणजे त्या जलाशयाच्या तळचे कणन कण कसे स्पष्ट दिसू लागतात तसे माझे दोष मला स्पष्ट दिसू लागले. निशी, तू आपण होऊन वाईट झाला नाहीस. तू आपण होऊन बिघडला नाहीस. मी तुला बिघडवलं. माझ्या चुकांचा तो परिणाम आहे. राज, खरं सांगते रे, त्या चुका अगदी नकळत झाल्या. सुशिक्षित स्त्रीने आपल्या नवविचारांनी बनविलेल्या मार्गावरून, समान हक्काच्या मऊ मऊ पायघड्यांवरून मतस्वातंत्र्याचा मुक्त वारा खात चाललेल्या माझ्या मनाला, खरं सांगते रे,
त्या चुका आहेत असं वाटलं सुद्धा नाही. पण अग्नीवर नकळत पाय पडला तरी तो भासतो हे मला कळतं. हृदयाच्या याच व्यथा मी आज भोगीत आहे. निशी, मला माझे दिसलेले दोष, माझ्या चुका मी तुझ्याजवळ कबूल करते. आता त्या मार्गावरून परत फिरताना मी आपले सुखाचे दिवस आठवीत बसते. राज, लग्नापूर्वी आपण एकमेकांना अपरिचित नव्हतो. 2 अनोळखी व्यक्ती लग्नमंडपात एकत्र आणून काही आपली लग्नगाठ बांधलेली नव्हती. ओळख, परिचय, प्रीती या पायऱ्या क्रमाने चढून आपण बोहल्यावर उभे राहिलो होतो. त्या वर्षी BA साठी मी मुंबईला मावशीच्या घरी येऊन राहिले होते. एक दिवस नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजात जाण्यासाठी बाहेर पडले. रस्त्यावर आले तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधून तुला बाहेर पडताना पाहिलं. अर्थात ती समोरची बिल्डिंग म्हणजे काही किलोतला राणीचा राजवाडा नव्हता की तिथून बाहेर पडलेल्या एका पुरुषाला पाहून आश्चर्य वाटावं. पण त्या बिल्डिंगमधून रोज माझ्या जाण्याच्या वेळी जे लोक आपापल्या उद्योगाला जाण्यासाठी बाहेर पडत असत त्यात तुला कधी पाहिलं नव्हतं. अन हो, उगीच लपवू कशाला, तुझा तो टिपटॉप पोशाख ने ऐटबाज चालणं यामुळे तुझ्याकडे काहीसं लक्ष वेधलं खरं. पण अगदी क्षणिक मी भरभर पुढे निघून गेले. पण मग रोज जेव्हा तुझी माझी बाहेर पडण्याची वेळ एकच येऊ लागली, रस्ता एकच होऊ लागला नि लोकल गाडीही एकच झालेली दिसू लागली, तेव्हा या एकीच्या योगायोगाची मला गंमत वाटली. हा योगायोग अभावित होता की बुद्धिपुरस्पर होता हे मला कळेना. एक दिवस मॅट्रिकला असणारी माझी मावस बहीण कुसुम मला म्हणाली, काय ग मिताताई, अलीकडे कॉलेजला जाताना तुला बरोबर ADC लागतो वाटतं. म्हणजे असं की समोरच्या बिल्डिंगमधला तो निशिराज नेने रोज तुझ्याबरोबर बाहेर पडतो नि फक्त 4 पावलांचं अंतर ठेवून तुझ्या मागे मागे चालत असतो म्हणून विचारते. मी रागाने म्हटलं, रस्त्याने माझ्या मागे कितीतरी लोक चालत असतात, त्यात एखादा निशिराज असतो की निशाचर असतो हे मी मागे वळून नाही बघत. कुसुमने हसून म्हटलं, म्हणूनच निशिराजने सांगितले की तुझ्या ताईला सांग की रस्त्याने चालताना माणसाने जरा मागे वळून बघावं. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये जाण्यासाठी मी बाहेर पडले तेव्हा नित्य नियमाप्रमाणे तूही बाहेर पडलास. मी मनात म्हटलं, निशिराज नाव किती सुंदर आहे, पण रस्त्यातल्या गर्दीतून चालताना तू खरोखरच माझ्या मागोमाग चालतो आहेस याची मला जाणीव आली. संयमाला न जुमानता मान मागे वळली. ओठावर हसू उमटलं. अन पुढे ते तुला माहीत नाही का निशी, याच हास्यातून पुढं प्रीतीचं चांदणं फुललं ती 6 महिन्यांनी संसाराचं मंदिर उभारलं गेलं. निशी, तू व्यवस्थितपणाचा मोठा भोगता. प्रत्येक वस्तू जागच्या जागी असली पाहिजे असा तुझा कटाक्ष असे. तुझ्या तुलनेनं माझा अगदीच अव्यवस्थित कारभार. कपड्यांच्या बाबतीत तर तुझी दक्षता आणि टापटीप मला काहीशी त्रासदायक वाटे. लग्नाच्या पूर्वी मी नीटनेटकी राहत असे, अर्थात रंगसंगती वगैरे गोष्टींकडे मी फारसं लक्ष देत नसे. मला तशी आवडही नव्हती. लग्नानंतर प्रसाधनांच्या बाबतीत मी काहीशी निष्काळजी बनले. तुला ते आवडत नसे. मीही तुझ्यासारखीच कपड्यांच्या बाबतीत टिपटॉपने चोखंदळ असावं असं तुला वाटे, पण मी दुर्लक्ष करी. तू नापसंती व्यक्त केलीस म्हणजे मी म्हणे, जातीच्या सुंदरांना काहीही शोभतं. कारण मला माझ्या सौंदर्याचा फार गर्व होता. मी असं म्हटलं की सुरुवातीला तू हसून म्हणायचास, काहीही शोभलं तरी गबाळेपणा शोभत नाही नि मला आवडतही नाही. तुझ्या आवडीकडे मी लक्ष देत नाही असं पाहून तू त्या बाबतीत गप्प बसू लागलास. पण तुझ्या चेहऱ्यावर उमटलेली निराशा त्यावेळी मला दिसली नाही. आज ती स्पष्ट दिसते आहे. निशी, त्यावेळी मी तुझ्या सौंदर्य दृष्टीची कदर केली नाही. तुझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं. अन मग तुझं जर माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं तर दोषी कोण? मीच ना. राज, तुला वाचनाची, विशेषतः ललित वाङ्मय वाचनाची किती आवड होती. वाचलेल्या पुस्तकासंबंधी तू किती उत्साहाने बोलत राहायचास. पण मला वाङ्मयाचं वावडं होतं. मी BA ला तत्वज्ञान विषय घेतला होता म्हणून नव्हे, पण मुळातच मला फारशी आवड नव्हती. तू बोलू लागलास, चर्चा करू लागलास म्हणजे मी कंटाळून म्हणे, पुरे झालं रे तुझं, मला नाही तुझ्या त्या लिटरेचरमध्ये इंटरेस्ट वाटत. उगीच तुझ्या आवडी माझ्यावर लादू नकोस. निशी, माझ्या या उद्गाराने तुझ्या उत्साहावर किती पाणी पडलं असेल आणि तुझ्या मनाला किती व्यथा झाल्या असतील हे आता कळतंय. राज, आज वाटतंय की एखाद्या गोष्टीची माणसाला आवड नसली तरी दुसऱ्याचं बोलणं, त्याच्या आवडीच्या गोष्टी माणसाला ऐकून घेता येऊ नयेत का? त्याला प्रोत्साहन देता येऊ नये का? अन नवऱ्याच्या व्यवसायात त्याच्या आवडीनिवडीच्या गोष्टीत इंटरेस्ट घेऊन त्याला उत्साहित करणं हे पत्नीचं कर्तव्य नाही का?
नवऱ्याला घरात सहृदय श्रोता मिळाला नाही म्हणून त्याची नजर जर दुसरीकडे वळली तर दोष कोणाचा? नवऱ्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टींना बायकोने महत्त्व दिलं नाही तर त्याला बायकोचं महत्त्व वाटत नाही. त्याला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टीत बायकोने जर इंटरेस्ट घेतला नाही तर संसाराविषयी नवऱ्याचा इंटरेस्ट हळूहळू कमी होत जातो हे आता मला कळतंय. निशी, पण त्यावेळी मतस्वातंत्र्याचे भलतेच विचार माझ्या डोक्यात असल्यामुळे संसार सुखाची ही आवश्यक गोष्टही मला उमजली नाही. आपल्या वैवाहिक जीवनाला तडे पडत होते, पण ते का पडत आहेत हे मला त्यावेळी कळत नव्हतं. खरंच सांगते रे, खरंच कळत नव्हतं. त्या तड्यातून प्रेम झिरपून जात होतं. सुखाला गळती लागली होती. मला वाटे की तुलाच मिळतं घ्यायला नको, नमतेपणा दाखवायला नको, तडजोडीने वागायला नको. राज, तुझा स्वभाव काहीसा संतापी आहे, पण मनाविरुद्ध काही झालं की चटकन चिडायचास. त्या दिवशी शनिवार होता. भगिनी मंडळाची मी सेक्रेटरी असल्यामुळे त्या दिवशी मला जरा लवकर जायचं होतं. तुला घरी यायला त्या दिवशी नेहमीपेक्षा थोडा उशीर झाला होता. मी निघणार तेवढ्यात तू आलास. तू काहीसा चिडलेला होतास. ऑफिसमध्ये काही बिनसलं होतं की काय कोण जाणे, कारण मी तुझा उत्साहभंग केल्यापासून बाहेरच्या अगर ऑफिसच्या कुठच्याही गोष्टी तू मला सांगत नव्हतास आणि मीही पर्वा करीत नव्हते. तू आलास तसा चहाचा कप नि शिऱ्याची प्लेट मी तुझ्या पुढे ठेवली. दोन्हीही थंड होती. तुला थंड पदार्थ आवडत नाही हे मला माहीत होतं, पण गरम करीत बसले तर मला जायला उशीर होईल म्हणून त्या भानगडीत मी पडले नाही. प्लेट उचलून तू भिरकावलीस नि चिडून म्हटलं, कशाला हा थंडगार गोळा माझ्या पुढे ठेवतेस आणि हा काय चहा आहे की चेष्टा? चहाच्या कपाने जमिनीवर लोटांगण घातलं होतं. मी चिडून म्हटलं, बायकोने 24 तास तुझ्या दिमतीला राहावं असं तुला वाटतं? मला ढीग वाटतं, पण तुला त्याची पर्वा आहे कुठं? पण एक दिवस थंड खाल्लं तर बिघडलं कुठं? तुझ्याशी लग्न केलं हेच बिघडलं, आणखी बिघडायचं काय राहिलंय? बोलाचाली होऊन तू तडक तसाच बाहेर निघून गेलास. मीही फणफणत भगिनी मंडळात निघून गेले. निशी, तो प्रसंग आजही माझ्या डोळ्यासमोर तसाच उभा राहतो आहे आणि त्याचबरोबर दुसरा एक प्रसंग अस्पष्ट दिसतो आहे. माझ्या वडिलांचा स्वभाव अगदी तुझ्यासारखा तापट होता. मी लहान होते त्यावेळी, असेन साधारण 9 वर्षांची. तरी तो प्रसंग माझ्या लक्षात आहे. माझे वडील एकदा जेवायला बसले होते. त्या दिवशी ते कशावरून तरी चिडलेले होते. ताट पुढे येताच आईच्या पाककौशल्यावर ते घसरले. प्रत्येक पदार्थ चिवडीत नावं ठेवू लागले. त्या दिवशी आईने मुद्दाम कसलीशी वडिलांच्या आवडीचीच भाजी केली होती, पण पानाजवळची भाजीची वाटी न चाकता त्यांनी भरकन 4 हात दूर सारली. त्यांचे बॉम्बगोळे फुटत होते. आई गप्पच होती. तिने ती वाटी उचलून बाजूला ठेवली. रात्री वडिलांचा राग निवालेला होता. रात्री जेवताना ते मोठ्या खुशीत होते. स्वयंपाकाची स्तुती करीत होते नि पानातली भाजी मिटक्या मारून मारून खात होते. मी म्हटलं, अहो अण्णा, दुपारी तुम्ही भाजीची वाटी फेकली होती ना, तीच आहे ही भाजी. आईने माझ्यावर डोळे वटारले तसे वडील हसू लागले. वडील चिडले की आई गप्प बसायची. तिची चूक नसली तरी ती गप्प बसेनी म्हणे. ढगांचा गडगडाट नि नवऱ्याचा गडगडाट सारखाच, फार वेळ टिकत नाही. संसारात नवरा बायको दोघांनी एकाच वेळी डोक्यात राख घातली तर शेवटी संसाराची राख होते. आपल्या डोक्यात राख न घालता डोकं शाबूत ठेवून माझ्या आईने 30 वर्षे संसार केला, पण तिची ही विचारसरणी मला पटत नसे. मी म्हणे, ती अशिक्षित जुन्या विचारांची होती. तिला आपल्या हक्कांची जाणीव नव्हती. तिनं घेतलं असेल नमतं, मी का घ्यावं? मी सुशिक्षित आहे, नव्या विचारांची आहे, मी का घ्यावं नमतं? पण निशी, आज मला कळतंय की वैवाहिक यश, संसारातलं सुख हे काही सुशिक्षित अशिक्षितपणावर अवलंबून नसतं. तडजोड, नमतेपणा नि मनाची मिळणे हाच संसार सुखाचा पाया आहे. संसारात नमतेपणा कुणी किती घ्यायचा याला मोजमाप का लावायचं असतं? संसारात एकमेकांनी एकमेकांना सांभाळायचं असतं, म्हणजे एकमेकांच्या भावना सांभाळायच्या असतात हे आज मला कळतंय. त्या दिवशी बोलाचालीत जो वेळ गेला तेवढ्याच वेळात चहा शिरा सहज गरम करता आला असता. अगर नमतं घेऊन लाडीकपणाचा गोडवा आणून मी जर गोड बोलले असते तर असं थंडगार तू खाल्लं असतंस आणि तो प्रसंग टळला असता. एवढं समजलं असतं त्यावेळी तर असे कितीतरी प्रसंग टळले असते, पण त्यावेळी कळलं नाही. आज खूप खूप कळतंय. तडजोड नि नमतेपणा हा संसार सुखाचा पाया आहे आणि विश्वास हे वैवाहिक जीवन मंदिराचं शिखर आहे. निशी, गेल्या महिन्यात दादा आला होता. तो लगेच दुसऱ्या दिवशी परत जायला निघाला,
म्हणून मी त्याला 2 दिवस राहण्याचा आग्रह केला. तेव्हा त्याने हसून म्हटलं, "छे ग, नवरा जास्त दिवस बाहेरगावी राहिला तर बायकोला भलताच संशय येतो. तुम्हा सुशिक्षित बायकांचा आपल्या नवऱ्यावरचा विश्वास उडत चाललाय ना." त्यानं हे सारं हसत हसत म्हटलं, पण त्याचे हे उद्गार मला जिव्हारी लागले. खरंच आहे निशी, दादाचा आरोप खरा आहे. स्त्री आपल्या संशयी वृत्तीतून तो भस्मासूर उत्पन्न करते. तो भस्मासूर शेवटी तिच्याच मानगुटीला बसतो आणि तिच्या संसाराचा, तिच्या वैवाहिक जीवनाचा नाश करतो. पुष्कळ वेळा ती या विचित्र संशयामुळं आपल्या नवऱ्याच्या निर्दोष मनात भलत्याच भावनांचं बीज पेरते. राज, मला माहीत आहे की नव्हे, माझी खात्री आहे, जयश्रीविषयी तुझ्या मनात सुरुवातीला कुठच्याही गैरभावना नव्हत्या. तू संपूर्ण निर्दोष होतास हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे. जयश्रीची नी माझी ओळख नवीन असली तरी छोट्या मिलिंदमुळे आमची दोघींची चांगली मैत्री जमली होती. मिलिंदसाठी ती वारंवार यायची, त्याला खेळवायची, घरातला पसारा आवरायला मदत करायची. तिला वाचनाची आवड होती की नाही मला माहीत नाही, पण तुझं बोलणं ती तासनतास ऐकत बसायची. माझं सारं चित्त छोट्या बालजीवात गुंतलेलं असे. माझ्या मनातली सारी जागा त्याने व्यापून टाकली होती. त्यामुळे प्रत्येक बाबतीत तुझ्याकडे माझं अभावितपणे दुर्लक्ष होत होतं आणि ती जागा नकळत जयश्री भरून काढीत होती. मीही काहीशी बेफिकीर होते, पण एक दिवस कसा कोण जाणे कुठून तरी माझ्या मनात संशय शिरला. त्या दिवशी संध्याकाळी आपण तिघे गप्पा मारीत बसलो होतो. कुठचीशी नुकतीच गाजलेली एक इंग्लिश कादंबरी तू वाचली होतीस आणि त्याचं कथानक आम्हाला सांगत होतास. अर्थात माझं लक्ष तुझ्या गोष्टीत नव्हतं. माझ्या स्वभावामुळे तुला त्याचं काही वाटतही नसे. माझं चित्त मिलिंदच्या बाललीलांचं कौतुक करण्यात गुंतलं होतं. काही वेळाने त्याला घेऊन मी आत गेले आणि कामात गुंतले. वेळ निघून गेला. अंधार पडायला आला तरी बाहेरच्या खोलीत दिवा लागेना म्हणून बाहेर आले. तू अगदी भान हरपून बोलत होतास नी जयश्री डोळ्यांचे कान करून ऐकत होती. जणू बाह्य जगाला तुम्ही दोघं विसरून गेला होता. हे दृश्य मला बोचलं. असूयेचं पल्लेदार पातं हृदयाला चाटून गेलं. पुढे न येता दारात उभं राहून मी तीव्र स्वरात म्हटलं, "निशी, बाहेर अंधार पडलाय, भान आहे ना?" तू एकदम दचकलास नी चटकन उठून दिव्याचं बटन सरकवीत म्हणालास, अंधार पडलाय हे कळलंच नाही." "कसं कळेल? नाहीच कळायचं," विचित्र स्वरात म्हणून मी आत गेले. त्याच क्षणी भलता संशय माझ्या मनात शिरला. असूयेतूनच संशयाचा जन्म होतो असं मला वाटतं. संशय हे असूयेचं दुसरं रूप आहे. जयश्री गेल्यावर मी तुला खूप टोचून बोलले. काय काय बोलले ते राज, त्याचा आता मला उच्चार सुद्धा करवत नाही, विचारही होत नाही. पण त्यावेळी तू जे म्हणत होतास ते मात्र माझ्या कानात घुमतंय. तू म्हणत होतास, "मीता, का उगीच संशय? तसलं काही माझ्या मनात नाही, त्याची कल्पना सुद्धा नाही." पण मला ते खरं वाटलं नाही. माझी संशयदृष्टी बळावली. जे तुझ्या मनात खरोखरच नव्हतं ते मी तुझ्या मनात भरवलं. जी कल्पना पूर्वी तुला शिवली नव्हती ती माझ्या संशयी वृत्तीमुळे तुझ्या मनात शिरली आणि वाढू लागली. तुझ्या भावना बदलू लागल्या. माझी संशय वृत्ती वाढू लागली. तू माझ्यापासून अधिकाधिक दूर जाऊ लागलास. नव्हे निशी, मी तुला माझ्यापासून दूर जाऊ दिलं. तुझा दोष नाही. खरं सांगते, अगदी खरं सांगते निशी, तू वाईट नाहीस. मी तुला वाईट बनवलं. पुष्कळसे पुरुष चांगले असतात, पण बायकांच्या विचित्र वागणुकीमुळे ते बिघडतात. निशी, पुरुष वयाने कितीही मोठा असला तरी वृत्तीने तो लहान मुलासारखा असतो. एखाद्या मुलाच्या हातात असलेल्या खेळण्याकडे त्याचं लक्ष जातं आणि त्याला हवंसं वाटू लागतं. त्यासाठी आधी तो रडतो आणि ते मिळालं नाही तर संधी साधून तो ते हिसकावून घेतो. पुरुषाची मनोवृत्तीही तशीच असते. ज्या गोष्टी त्याला घरात मिळत नाहीत त्या तो हर प्रयत्नाने बाहेर मिळवतो. निशी, परवा मिलिंदला घेऊन मी तुझ्या श्रीकांत जोशींकडे गेले होते. आपल्या कपाटातलं एक एक खेळणं काढून तो मिलिंदला देऊ लागला, पण एकही खेळणं तो घेईना. जे खेळणं तो काढी ते पाहून, "हे हाय माझ्याजवळ, हे दिलंय मम्मीने," असं म्हणे मी मान फिरवी. शेवटी जोशीने लाल चुटूक रंगाची मोटर त्याच्या हातात बळजबरीने दिली. ती घेऊन तो खेळला, पण घरी येताना मला नको म्हणून तिथंच टाकून आला. हे सारं बघून माझ्या मनात आलं की माझ्या राजचं मन मी प्रत्येक बाबतीत असं तृप्त ठेवलं असतं तर त्याची नजर बाहेर वळली नसती. निशी, जयश्रीला मी दोष देत नाही. दुसऱ्या स्त्रीचा संसार बिघडवणाऱ्या कुठल्या स्त्रीला मी सहसा दोषी ठरवणार नाही. कारण आपण निष्काळजीपणे घराचे दरवाजे सताड उघडे ठेवायचे
नि मग चोर शिरून चोरी करून गेला म्हणून रडत बसायचं. दारं उघडी दिसली तर चोर शिरणारच नाही का? दोष चोरांचा नव्हे, दारं उघडी टाकणारांचा. असं कुणीचं म्हटलं आहे की जगात स्त्रियांच्या शत्रू असतात. नाही निशी, स्त्री ही स्वतःचीच शत्रू असते. स्वतःचा नाश ती स्वतःच्या हाताने करून घेते. निशी, माझा हा नाश मी उघड्या डोळ्याने पाहत आहे. रात्रंदिवस माझ्या चुकांची स्मरणे ओढीत पश्चात्तापाने मी जळत आहे. राज, मला क्षमा कर, मी परत ये. खरं सांगते, मी तुझ्यावर प्रेम करते, पूर्वी इतकंच प्रेम करते. निशी, टेबलाजवळ भिंतीवर तुझा मोठा फोटो रंगीत आहे तो. त्याकडे बोट दाखवून मिलिंदने विचारलं, हा कोण? मी म्हटलं, तू सांग बघू. तो तुला ओळखील की नाही याची मला शंका होती, कारण तू गेलास तेव्हा तो नुकताच वर्षाचा झाला होता. त्यानं फोटोकडं बघितलं आणि एकदम टाळ्या वाजवून पटकन म्हटलं, पप्पा. माझं हृदय प्रेमानं भरून आलं, शर्मेनं काळवंडलं. म्हटलं, हे 1.5 वर्षाचं छोटं अर्भकही तुला ओळखतं, पण मी माझ्या राजला ओळखू शकले नाही. निशी, मिलिंद रोज विचारतो, पप्पा कुठं आहेत? काय सांगू मी त्याला? मी गप्प बसते. मग तो कुसुमकडे धावतो आणि तिला विचारतो, माझी सांग ना, पप्पा कुठं आहेत? ती सांगते, मिलू राजा, तुझे पप्पा खाऊ आणायला भुर्र गेलेत. निशी, त्याच्यासाठी तरी ये रे. तुझी ही छोटी प्रतिमा बघताना तुझ्या आठवणीने माझा जीव कासावीस होतो. निशी, परवा मिलिंदला घेऊन मी खिडकीत उभी होते. इतक्यात समोर आकाशात विमान चाललेलं त्याला दिसलं. त्यानं विचारलं, विमान कुठं चाललं? भुर्र. भुर्र शब्द कानी पडताच तो मूळ पदावर आला. त्यानं म्हटलं, पप्पा भुर्र, मला खाऊ आणायला? देव बाप्पाकडे. त्याच्या त्या अभद्र शब्दाने माझ्या काळजाचा लचका तोडला. मी त्याला 2-4 चापट्या मारल्याने खाली आदळलं. त्याने एकदम पप्पा पप्पा म्हणून गळा काढत तुझ्या फोटोकडे धाव घेतली. ते पाहून मला भडभडून आलं. मी त्याला जवळ घेऊ लागले तसं मला बोचकारून त्यानं दूर ढकललं आणि म्हटलं, जा, तू वाईट आहेस. मी म्हटलं, अगदी खरं आहे राजा, मी खूप खूप वाईट आहे. ढकल मला, असंच दूर ढकल. मी तुझ्या पप्पांना असंच दूर ढकललं. घे, हवं तेवढं बोचकार. तुझ्या पप्पाच्या हृदयाला मी असंच बोचकारलं होतं. त्याच्या भावनांचे वाभाडे काढले होते. मला रडू आवरेना. माझे हुंदके ऐकून क्षणापूर्वीचा राग तो विसरला. माझ्याजवळ धावत आला आणि आपल्या चिमुकल्या हाताने माझे डोळे पुशीत म्हणाला, मम्मा ललू नकोश, पप्पा खाऊ घेऊन येणार आहेत. त्याला हृदयाशी धरून मी रडत हसून म्हटलं, होय राजा, खरंच येणार आहेत. निशी, निशी, मिलिंदसारखा राग विसरून तू माझ्याजवळ ये. माझ्या डोळ्यातले आनंदाश्रू, विरहाश्रू तू अनेक वेळा टिपून घेतले आहेस. तो साक्षात्कार, ते समाधान मला पुन्हा मिळू दे. निशी, काल संध्याकाळी तुझा श्रीकांत जोशी आला होता. मधून मधून तो माझ्या खबरीला येतो, हवं नको विचारतो. काल मी त्याला विचारलं, निशिराचं तुम्हाला काही पत्रबित्र आलंय का? कुठं आहे तो, ते कळलंय का? तो हसला आणि म्हणाला, छे, तो कुठं आहे त्याचा काही पत्ता नाही. निशी, तुझ्या या जिवलग दोस्ताचं हसणं बोलणं सारंच इतकं मिस्किल आहे की खऱ्या खोट्याचा काही पत्ता लागत नाही. तू तात्पुरती बदली करून घेतली आहेस असंही कुणाकडून तरी कळलं. खरं काय तेच समजत नाही. मला मनातून सारखं वाटतं की तू कुठं आहेस ते जोशीला माहीत असावं. निशी, खरं काय, अजूनही तुझा राग शांत झाला नाही का? आता अधिक अंत बघू नकोस, परत ये. निशी, कसाही असलास तरी तू माझा आहेस, मला हवा आहेस. राज, ये ना. आपण नवं चिरस्थायी प्रेममंदिर उभारू, नवी सुरुवात करू. मागचं सगळं सगळं विसरून जाऊ. मध्ये काही घडलंच नव्हतं असं मानू. निशी, तू येशील तेव्हा तुला आपलं घरसुद्धा ओळखू येणार नाही. कशा कोण जाणे, पण तुझ्या साऱ्या आवडीनिवडी मी आत्मसात केल्या आहेत. गेल्या 7-8 महिन्यात मी खूप खूप पुस्तकं वाचली. तुझ्या पुस्तकांच्या कपाटात कितीतरी नवीन पुस्तकांची मी भर घातली. तुला आवडणारा टी सेट घेऊन ठेवलाय. नवीन जर्मन स्टोव निघालाय ना, तो सुद्धा घेतलाय. राज, लवकर ये ना. मिलिंदनी मी दोघं तुझी वाट पाहत आहोत. निशी, येणार ना? माझी खात्री आहे तू येशीलच. सदैव तुझीच, अमिता. ही कथा इथेच संपली. आता आपण भेटू अशाच पुढच्या एखाद्या नवीन कथा वाचनासाठी. परंतु
तोपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.